कसे आहात सर्व? स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. तर मी आहे ऋतुजा केंद्रे आणि मी माझ्या या चॅनलवर माझे डेली रुटीन ब्लॉग्स तसंच बाकीचे काही रेसिपीज वगैरे शेअर करत असते. तर व्लॉग शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तसं मी प्रॉपर आहे लातूरची, पण सध्या छत्रपती संभाजीनगरला राहते जॉबसाठी आणि माझा जॉबचा टायमिंग आहे 9चा. पण मला आज आता सध्या ओव्हरटाईम करावं लागतंय. ते कशामुळे की लोड पण जास्त आहे ऑफिसमध्ये आणि जे आता 7-8 दिवसानंतर मला घरी पण जायचं आहे, त्यामुळे त्या वेळेस मला एक्स्ट्रा सुट्ट्या लागतील. त्यासाठी मी ओव्हरटाईम करून घेते. तर त्यासाठीच मग मी आज 6 वाजताच उठले होते. टिफिन वगैरे काही बनवला नाही, बाहेरच काहीतरी खाऊ म्हणलं, कारण एवढ्या सकाळी थंडीमध्ये बनवणं होणार नव्हतं. म्हणून मग उठले, रेडी वगैरे झाली आणि बरेच जण मला म्हणत होते की तू टिकली थोडीशी वर लाव म्हणून वर लावून ट्राय केली. आता तुम्हीच सांगा कशी दिसते. मला तर आवडत नाही वर लावायला, पण तुम्ही सांगा छान वाटते का? तुम्ही म्हणत असाल तर लावता येईल. आणि काही जण म्हणत होते की जीन्सवर कोणी टिकली लावतं का? तर येस, मी लावते. मला आवडतं जीन्सवर सुद्धा टिकली लावायला. जीन्सवर नाही, डोक्याला टिकली लावायला. त्यामुळे मी लावते आणि मला छान पण दिसतं. आणि बरेच जण विचारत होते की मी व्हिडिओ शूट करण्यासाठी, व्लॉग बनवण्यासाठी कोणता फोन यूज करते. तर मी इतक्या दिवस iPhone 15 यूज करत होते, पण त्याचं असं झालं की त्याच्यामध्ये 128 GB होता आणि त्याच्यामध्ये स्टोरेज खूप कमी पडत होतं. पण त्याला घेऊन पण 1च वर्ष झालं. मागच्या वेळेस जेव्हा तो लॉन्च झाला त्यावेळेस मी घेतला होता आणि आता त्याला 1 वर्ष होतंय. पण स्टोरेजमुळे खूप अडचण येते आणि आता मी डेली लॉंग व्लॉग टाकते यूट्यूबला. तर त्यासाठी शूट करायला खूप जास्त स्टोरेज लागतं, कारण ते लॉंग व्हिडिओ असतात, त्यामुळे स्पेस पण खूप जातं त्याला. रेडी झाल्यावर मग पूर्ण पॅक केलं, कारण गाडीवर जायचं होतं आणि थंडी खूप वाजणार होती. स्टॉल बांधला, नंतर हँड ग्लोव्ज पण घातले, कानाला हे पण लावून गेले. सर्वजण माझ्याकडे खूपच जास्त वेगळं पाहत होते, पण काय करणार, थंडी खूप वाजते गाडीवर. कानाला तर खूपच वाजते. दररोज नाही लावत, पण आता सकाळी जायचं होतं, अंधारामध्ये कोणाला काय दिसणार म्हणून मी लावून गेले आणि छान वाटत होतं. टोनी पण कसा बसला होता, येऊन बघा, कॅमेरा समोरच येऊन बसला होता, पण तुम्हाला तो नीट दिसला नाही कारण कॅमेरा नीट सेट नव्हता. आणि बघा आजचं वातावरण कसं होतं, चंद्र अजून पण दिसत होता. गेल्याबरोबर ऑफिसमध्ये थोड्या तुळशी आहेत, तर सध्या मी तिथले तुळशीचे पानं खाते दररोज. 5 चांगलं असतं हेल्थसाठी. त्यामुळे घरी आल्यावर मग माझं एक आज पार्सल आलं होतं, ते ओपन करायचं होतं आणि याच्यामध्ये होतं माझं 2025चं प्लॅनर, जे की मी मिताली धिस साईड म्हणजे मिताली शर्मा यूट्यूब चॅनल आहे, तुम्ही पाहिलंही असेल तिला भरपूर वेळेस. तर तिचं चॅनल आहे ते आणि तिचंच हे प्लॅनर तिने मागच्या वर्षी लॉन्च केलं होतं, पण त्यावेळेस मी घेऊ शकले नव्हते. यावेळेस ही मला खूप इच्छा होती घ्यायची, पण प्लॅनमध्ये काही नव्हतं. पण असं म्हणतात ना, एखाद्या गोष्टीचा जास्त विचार केल्यानंतर ती गोष्ट कशी आपण ती अचीव करतो. तर असंच झालं या बाबतीत. तिने लॉन्च करून आता कमीत कमी 2 महिने झाले. तेव्हापासून मी विचार करत होते घेऊ की नको, पण फायनली आता डिसेंबर संपत आलाय, नवीन वर्ष चालूच होणार आणि एक 10 दिवस आधी मी ते घेतले फायनली आणि खूपच मी हॅप्पी आहे ते घेऊन. आणि खरंच क्वालिटी पण खूप छान आहे, मला खूप जास्त आवडलंय. आणि यस, माझ्या 2025च्या इयरसाठी 2025साठी हे खरंच मला खूप फायद्याचं ठरणार आहे. तर याच्यामध्ये 2 स्टिकर पण होते, स्टार्टिंगला थँक्यू होतं आणि एक कोट होतं. त्यानंतर हे पूर्ण प्लॅनर ज्याची क्वालिटी खूप छान होती आणि लास्टला 2 हे स्टिकर दिले होते, जे मी माझ्या फोनला लावू शकते. आणि ही मिताली आहे. तर हे खूप जास्त खरंच खूप भारी होतं. आणि त्याचा बॉक्स आला नाही की टोनी आणि खुशीला तर खेळायला एक खेळणंच भेटलं. नंतर बघा, हा परत कॅमेरा समोर जाऊन बसतोय आणि मस्ती करतोय. त्यानंतर मला जायचं होतं माझ्या आयुष्यातला दुसरा iPhone घ्यायला. म्हणजे पहिला तर होता iPhone 15, जो की मी स्वतःच घेतलेला होता आणि आता मी घ्यायला जाणार होते iPhone 16. तसं मला 16 Pro's घ्यायचा होता, पण तेवढं बजेट नव्हतं आणि मला iPhone हा स्पेशली स्टोरेजसाठी घ्यायचा होता. त्यामुळे मी प्रोझनला आले होते आणि क्रिसमस निमित्त बघा किती छान डेकोरेशन केलं होतं. तर पूर्ण प्रोसेस वगैरे झाली. माझ्या मनात तर 16 Pro's होता, पण जाऊ द्या, नेक्स्ट टाइम कधी घेता येईल प्रोमध्ये. तर मग चेकिंग वगैरे केली मी, फोन कोणता काय नाही थोडंसं, आणि नंतर मग सर्व बिलिंग वगैरे झाली आणि फायनली मी घेतला iPhone 16 256 GBचा घेतला. यावेळी स्टोरेज जास्त, कारण स्पेशली मी फोन चेंज त्यासाठीच केलाय, स्टोरेजसाठी. तर मस्त ओपनिंग वगैरे केली आणि खरंच खूप जास्त हॅप्पी होते मी. हा माझ्या आयुष्यातला मी स्वतः घेतलेला दुसरा iPhone होता. तर याची सर्व प्रोसेसिंग करता 10 वाजले. आम्हाला खूप लेट झाला होता, कारण मी ऑफिसवरूनच 7:30ला आले होते.
नंतर तिकडे गेलो होतो, मग थोडीफार शॉपिंग पण केली. तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पहिला फोन कोणता घेतला होता आणि तो तुम्ही स्वतः घेतला होता की कोणी घेऊन दिला होता ते नक्की कमेंट करून सांगा. आणि घरी आल्यावर तर काही जेवणाचं काही हे नव्हतं, म्हणून येतानाच रोल घेऊन आलो होतो. माझी फ्रेंड पण आलेली आहे सध्या, तुम्हाला सांगितलंच. तर मस्त मग दोघींनी रोल खाल्ला. हा रोल पण खूपच भारी होता. त्यानंतर या दोघांचे इकडं लागले होते भांडणं. मग काय यांना बघत बसलो आणि आजचा दिवस असाच गेला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. अँड आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया मग नेक्स्ट व्लॉगमध्ये. ओके, बाय.